वैभवला त्याच्या बायकोला संजनाला त्याच्यासोबत पार्टीला घेऊन जायचं नव्हतं, म्हणून तो कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून संजनाकडे रागत बघत होता. संजना पण घाबरल्या अवस्थेत बाजूच्या सीटवर बसली होती. पण आईच्या भीतीने वैभव काही बोलत नव्हता. संजना पण नवऱ्याच्या डोळ्यातला राग बघून घाबरलेली होती आणि दुसरीकडे बघायला लागली. तिच्या मोठ्या मोठ्या काळ्याभोर डोळ्यात पाणी यायला लागलं. ती विचार करायला लागली की हे कसलं लग्न आहे. लग्नाच्या अगोदर जर मला माहीत असतं की वैभवचा स्वभाव एवढा रागीट आहे तर मी त्याच्याशी कधीच लग्न केलं नसतं. जर का माझा रंग थोडासा सावळा आहे तर यात माझी काय चूक आहे. मी शिकलेली आहे. आजकालच्या जमान्यासोबत मी चालत आहे. समाजात घडत असलेल्या घटनांची मला माहिती आहे. मी घरातली आणि बाहेरची सगळी कामे करत आहे. त्याच्या बरोबरीने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. तरी पण माझा नवरा मला पसंत का करत नाही. तिचे डोळे पाण्याने भरले होते. मागे बसलेल्या तिच्या सासूबाईंना त्यांच्या मुलामध्ये आणि सुनेमध्ये असलेला तणाव स्पष्ट जाणवत होता. आता त्यांना पण पश्चाताप झाला होता की त्यांनी उगाचच संजनासारख्या गरीब आणि साध्या सरळ मुलीला त्यांच्या घरची सून बनवून आणली होती. त्यांनीच या लग्नासाठी हट्ट केला होता. नाहीतर वैभव आणि त्याचे वडील या लग्नासाठी कधीच तयार नव्हते. पण त्यांनी त्यांच्या मुलाला धमकी दिली होती, हे घर माझ्या नावावर आहे. जर तुम्ही लोकांनी माझं ऐकलं नाही तर या घरातून कायमचे निघून जावे लागेल. त्या त्यांच्या वडिलांच्या जुन्या वाड्यात राहत होत्या. त्या त्यांच्या आईवडिलांच्या एकुलत्या एक मुलग्या होत्या. सासरचे घर विकून सगळ्यांच्या वाटणीला थोडे थोडे पैसे आले होते. त्यावेळी त्या त्यांच्या नवऱ्याला आणि मुलाला घेऊन त्यांच्या माहेरी राहायला आल्या होत्या. त्यांचा नवरा रागीट स्वभावाचा आळशी माणूस होता. त्यांच्या वाटणीला आलेले पैसे हळूहळू करून सगळे खर्च करून टाकले होते. आज जेव्हा त्यांनी बापाला आणि मुलाला धमकी दिली तेव्हा कुठे त्या दोघांचा आवाज नरमला होता. बापामध्ये आणि मुलामध्ये काय बोलणं झालं त्यांना समजलंच नाही. पण वैभवने या लग्नासाठी होकार दिला. धुमधडाक्यात त्या दोघांचं लग्न झालं. संजना त्यांच्या मैत्रिणीची मुलगी होती. ती सगळ्या कामात निपुण होती. तिचं वागणं, तिच्यावर असलेले संस्कार, तिच्यात असलेला आपलेपणा बघून ती त्यांना खूप आवडत होती. त्यामुळे जेव्हा वैभवला नोकरी करायला लागला आणि त्याच्यासाठी स्थळं यायला लागली, सगळ्यात अगोदर त्यांच्या डोक्यात संजनाचं नाव आलं. आता त्यांनी चांगला विचार करूनच मुलाचे लग्न संजनाशी लावलं होतं. पण इकडे वैभव आणि त्याच्या बापाच्या डोक्यात काय शिजत होतं याचा त्यांना जरासुद्धा अंदाज नव्हता. वैभवला संजना जरासुद्धा आवडत नव्हती. तो फक्त आईला घाबरूनच हे नातं निभवत होता. एकाच खोलीत राहून तो बायकोजवळ जाण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही. तो बायकोला फक्त शरीर सुख देण्याचे साधन समजत होता. त्या व्यतिरिक्त संजनाला त्याच्या आयुष्यात काडीची पण किंमत नव्हती, ना मानसन्मान होता. वैभवला त्याच्या वडिलांनी समजावले होते की तू संजनाला एवढा त्रास दे की ती स्वतः हे घर सोडून निघून जाईल. त्यामुळे तुझ्यावर कोणीही आरोप करू शकणार नाही. तुझ्या आईला चुकीचे ठरवू शकतोस की तिचा निर्णय चुकीचा होता. संजना आपल्या कुटुंबासाठी चांगली मुलगी नाही. त्यामुळे वैभव संजनाशी कधीच नीट बोलत नसायचा. त्याची आई बघत होती की कसे वैभवने संजनाचे आयुष्य नरक बनवले आहे. वैभव संजनाचा तिरस्कार करत होता. त्यामुळे त्यांनी संजनाच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी एक खूप मोठा निश्चय केला होता. आणि याची कानोकान खबर त्यांच्या नवऱ्याला आणि मुलाला नव्हती. संजनाची सासू पश्चातापाच्या अग्नीत जळत राहिली आणि 1-1.5 महिन्यातच देवाघरी गेली. आता सासू संजनाला सोडून गेल्यापासून ती एकदम एकटी पडली होती. वैभवला त्याची आई जाण्याचं दुःख झालं होतं, तरी पण त्याला आता खूप मोकळं मोकळं वाटत होतं. आता संजनापासून वेगळं होण्यासाठी त्याला कोणीच अडवणारं नव्हतं. अगदी याच वेळेस संजनाला समजलं की ती आई होणार आहे. हे ऐकून वैभव रागात वेडा झाला. आता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत संजनापासून सुटका करून घ्यायची होती. नाहीतर उद्या बाळ आले तर त्याची जबाबदारी घ्यायला लागेल. मग मनात नसताना आयुष्यभर या संजनासोबत राहायला लागेल. त्यामुळे आजकाल तो संजनावर खूप अत्याचार करत होता. तिला त्रास द्यायची एकही संधी सोडत नव्हता. एक दिवस सकाळ सकाळी संजनाची तब्येत ठीक वाटत नव्हती. त्यामुळे तिने नाश्त्याला सकाळी शिरा बनवला होता आणि थोडेसे पोहे पण बनवले होते. तिने विचार केला की सगळे मिळून नाश्ता करू. तिचा नवरा किचनमध्ये आला आणि म्हणाला, आज नाश्त्यात काय बनवत आहेस?
जेव्हा त्याने बघितलं की नाश्त्याला शिरा आणि पोहे बनवले आहेत, ते बघून तिचा नवरा रागाने लाल झाला आणि म्हणाला, हा तू कसला बेकार नाश्ता बनवला आहेस? संजनाला विनाकारण नवऱ्याशी वाद घालायचा नव्हता, म्हणून ती शांतपणे किचनमधून बाहेर निघून आली. तिचा नवरा रागात ओरडत म्हणाला, माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाहीस तू? मग संजना हळू आवाजात म्हणाली, माझी तब्येत बरी वाटत नाही, मला उलट्या झाल्या आहेत, मला काहीच चांगलं वाटत नाही, त्यामुळे मी हाच नाश्ता बनवला आहे. तोपर्यंत तो बायकोच्या मागे मागे हॉलमध्ये आला होता. मध्येच तिचे सासरे म्हणाले, अरे वैभव, हे ओझं इथं राहत आहे तर तिला म्हणावं कमीत कमी जेवण तरी चांगलं बनवत जा, नाहीतर हाकलून दे तिला या घरातून. वडिलांनी भडकवल्यानंतर वैभव पण रागात म्हणाला, हे बघ, माझे बाबा हासला शिरा आणि पोहे खात नाहीत, त्यांना कोबीचे पराठे खायला आवडतात, त्यामुळे त्यांच्यासाठी तू कोबीचे पराठे बनवून दे. संजना म्हणाली, हे बघा, गरोदरपणात खूप प्रॉब्लेम येतात, मला नीट उभे पण राहता येत नाही, मी कोबीचे पराठे नाही बनवू शकत आज. हे ऐकताच तिच्या नवऱ्याने रागात तिच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, तू गरोदर आहेस म्हणून काय झालं? माझ्यासाठी माझे वडील तुझ्या अगोदर येतात, उलट्या तर तुला रोजच होतात, मग म्हणून काय तुझ्यामुळे माझ्या वडिलांना उपाशी राहायचे का? अचानक पडलेल्या चापटीमुळे संजना सुन्न झाली होती. तिला हे चांगले समजले होते की तिच्या नवऱ्याला ती अजिबात आवडत नाही, पण तिचा नवरा तिच्यावर कधी हात पण उचलेल असा विचार तिने कधीच केला नव्हता. तिने पण लगेच एक जोरात कानाखाली तिच्या नवऱ्याला वाजवली आणि म्हणाली, तुम्ही मला मारायची हिंमतच कशी केलीत? वैभव म्हणाला, तू माझी बायको आहेस, मी तुझ्यावर हात उचलू शकतो, पण तू माझ्या कानाखाली कशी काय मारलीस? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून बाहेर निघून जा. एवढं म्हणून तो संजनाचे केस पकडून ओढायला लागला. तेव्हा संजनाने त्याला ढकलून स्वतःपासून बाजूला केलं आणि गरजत मोठ्या आवाजात म्हणाली, आपले नाते बरोबरीचे आहे, जर तुम्ही माझ्यावर हात उचलू शकता तर मग मी तुमच्यावर हात का नाही उचलू शकत? माझी तर काहीच चूक पण नव्हती, तरी पण तुम्ही माझ्यावर हात उचललात, पण आज तुम्ही माझ्यावर हात उचलून खूप मोठी चूक केली आहे, तर मग त्याच्या बदल्यात मी तुमच्यावर हात का नाही उचलू शकत? आणि हे काय, केव्हापासून माझं घर लावलं आहे? बहुतेक तुम्हाला माहीत नाही की आईंनी त्यांच्या मरणाच्या अगोदर हे घर त्यांनी माझ्या नावावर केलं आहे. आता तर तिच्या नवऱ्याच्या आणि सासऱ्याच्या पायाखालून जमीनच सरकली होती. तिचे सासरे रागात म्हणाले, वैभव, पहिले तुझी आई या घराचा धाक दाखवत होती, आता काय आपण हिच्या दबावात राहायचे का? तू आत्ताच्या आत्ता हिला आपल्या रस्त्यातून बाजूला कर. वडिलांनी सांगितल्यानंतर वैभव पण संजनाला मारायला तिच्या मागे पळाला. तिचा सासरा पण तिला पकडायला तिच्या मागे गेला. संजना पळत असताना पाय अडकून जोरात पोटावर पडली आणि जोरात ओरडली. वैभव घरातली कुंडी उचलून तिला मारायला पुढे आला. तेवढ्यात मागून जोरात कडक आवाज आला, थांब, खबरदार, जर तू माझ्या मुलीला हात जरी लावलास तर. हे तू काय करत आहेस? मागे वळून बघितल्यावर वैभव हादरून गेला, कारण मागे त्याचे सासरे नारायणराव उभे होते. त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्यांच्या हातातून बॅग गळून खाली पडली. ते पळत पुढे आले आणि वैभवची कॉलर पकडून त्याला मागे खेचत म्हणाले, तुझं डोकं तर जागेवर आहे ना? माझी मुलगी गरोदर आहे आणि अशा वेळेस तू तिच्यावर हात उचलत आहेस? मी कधी विचार पण केला नव्हता की माझ्या मुलीसोबत तिच्या सासरी तिच्यावर एवढे अत्याचार होत आहेत. वडिलांना बघून संजना जोरजोरात रडायला लागली. तिच्या बाबांनी लगेच शेजाऱ्यांच्या मदतीने तिला दवाखान्यात घेऊन गेले. संजनाने तिच्या पोटात असणाऱ्या बाळाला गमावले होते. ती भरल्या आवाजात म्हणाली, बाबा, आता मला या निर्दयी माणसासोबत राहायचे नाही. आजपर्यंत मी विचार करत होते की हळूहळू मी यांच्या मनात माझ्यासाठी जागा तयार करेल, त्यांचं मन जिंकेन, सगळं काही व्यवस्थित होईल. पण आज या माणसाने माझ्यावर हात उचलला आहे. मला आता त्याच्यासोबत सुरक्षित वाटत नाही. संजनाचे बाबा म्हणाले, हो ग बाळा, हे सगळं बघितल्यावर मी पण तुला त्याच्यासोबत नाही राहू देणार. मी तसा बाप नाही जो आपल्या मुलीचा समझोता करून तिला आयुष्यभर रडण्यासाठी सोडून निघून जाईल. तू आजच तुझ्या हक्काच्या घरी तुझ्या माहेरी चल. पण जायच्या अगोदर मी या नालायक माणसांना चांगलीच अद्दल घडवणार आहे. जर
याला तुझ्याकडून काही प्रॉब्लेम होता तर तो बोलून सोडवायचा होता ना. पण याने काय विचार करून माझ्या मुलीवर हात उचलला? तू त्याची बायको आहेस, एखादी निर्जीव वस्तू नाहीस जो तो तुझ्यावर अत्याचार करेल, तुला क्षणाक्षणाला अपमानित करेल आणि तुला काहीच फरक पडणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे माझ्या मुलीच्या अंगावर कोणीच एक ओरखडा पण नाही ओढू शकत. अरे किती प्रेमाने मी माझ्या मुलीला लहानाची मोठी केली आहे. मी कुणाच्या हातात तुझा हात यासाठी दिला नव्हता की तो तुझ्यावर अत्याचार करेल आणि तो तू शांत बसून सहन करशील. संजना रडत म्हणाली, बाबा गोष्ट फक्त एवढीच नाही, माझ्या नवऱ्याने आणि सासऱ्याने माझा जीव घ्यायचा प्रयत्न पण केला आहे. हे ऐकून तिचे बाबा एकदम शॉक झाले. मग ते त्यांच्या मुलीला म्हणाले, चल बाळा, आपण या माणसांना चांगलाच धडा शिकवू. इकडे वैभव खूप घाबरला होता. संजना दवाखान्यात गेल्यापासून प्रत्येक क्षणाला त्याला भीती वाटत होती की काही चुकीचं ना घडो. अर्ध्या तासाच्या आतच दारावरची बेल वाजली आणि वैभवने जाऊन दरवाजा उघडला तर समोर पोलिसांची टीम उभी होती. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले कारण संजना आणि तिच्या बाबांनी त्यांच्याविरुद्ध केस दाखल केली होती. वैभवने खूप प्रयत्न केला पण त्याचं काहीच चाललं नाही. कायद्याने संजनाला न्याय मिळवून दिला आणि वैभव आणि त्याच्या वडिलांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली. आता घटस्फोट घेतल्यानंतर संजना तिच्या बाबांसोबतच राहत होती. ती विचार करत होती की कधीकधी सगळं माहीत असून देखील माणूस स्वतःहून त्या दलदलीत अडकत जातो आणि तिथून परत येण्याचा कोणताच मार्ग दिसत नसतो. अशा वेळेस जर माझ्या बाबांनी माझी साथ दिली नसती तर कदाचित आज त्या नरकात मी कायमचे अडकले असते. पण संजनाचे बाबा खूप समजदार होते. जेव्हा त्यांना मुलगी झाली तेव्हा त्यांनी नाजूक मुलीकडे बघून विचार केला होता की हिला कधीच त्रास नाही झाला पाहिजे. मग नंतर मोठे झाल्यावर आई बाबा आपल्या मुलींना दुसऱ्यांच्या भरोश्यावर कसे काय सोडू शकतात? आता जिथे त्यांचं आयुष्य सुखी आनंदी चालू असेल तर ठीक आहे, पण जर सासरी मुलीला त्रास होत असेल, तिच्यासोबत अत्याचार होत असेल तर लग्नानंतर पण एका आईवडिलांची जबाबदारी असते की ते त्यांच्या मुलीला त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील, कारण ते आयुष्यभर त्यांच्या मुलीसोबत नाही राहू शकत. म्हणूनच त्यानंतर त्यांची मुलगी एक चांगलं जीवन जगेल याची काळजी घेणं हे पण तिच्या आईवडिलांचं कर्तव्य असतं. संजनाच्या बाबांनी तिची साथ देऊन तिला या वाईट नात्यातून मोकळं केलं होतं. पण खऱ्या आयुष्यात खूप लोक असे असतात ज्यांना सगळं माहीत असून देखील ते त्यांचे डोळे बंद करून घेतात आणि मुलीला त्यांच्यासोबतच समझोता करून आयुष्य घालवण्याचा सल्ला देतात. अशा वेळेस त्यांनी हा विचार करायला पाहिजे की जे लोक त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या मुलीला एवढं रडवत आहेत, मग ते या जगात नसताना ते लोक तिच्यावर किती अत्याचार करतील. त्यामुळे वेळ असतानाच स्वतःच्या मुलीच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण आईवडिलांशिवाय त्यांच्या मुलांचा चांगला विचार दुसरे कोणीच करू शकत नाहीत. तुम्हाला काय वाटतं, संजना आणि तिच्या बाबांनी जो निर्णय घेतला होता तो योग्य होता का नाही? कमेंट करून नक्की सांगा.